इकडे आपला ठेचा तयार झालेलाच आहे. आपण आता हा श्रावण स्पेशल असा आपला ठेचा तयार केला आहे आणि तो सुद्धा मुळ्याच्या पानापासून. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. आणि आपला श्रावण महिना चालू झाला की मार्केटमध्ये मुळा हा हमखास भेटत असतो. तर नक्कीच तुम्ही, आणि आपण नेहमी मुळ्याचा वापर करतो, पण मुळाच्या पानाचा सुद्धा वापर करायला हरकत नाही. आणि खूप सुंदर असा आपला मुळ्याच्या पाण्याचा ठेचा तयार झालेला आहे. तर नक्कीच ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला कंटिन्यू करा आणि सुरुवातही करूयात. नमस्कार. तडका रेसिपीमध्ये अगदी आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण आणखीन एका रेसिपीसोबत आलेलो आहोत. आज आपल्याला बनवायचं आहे मुळ्याच्या पानाचा ठेचा. आणि आपण नेहमी ऐकलेलं आहे किंवा पाहिलेलं सुद्धा असेल की आपण इकडे हा जो पांढरा मुळा दिसतो याची चटणी, भाजी, कोशिंबिरी काही बनवतो. पण आपण इकडे पानाची सुद्धा भाजी बनवत असतो. पण आज आपण नवीनच असा इकडे मुळ्याच्या पाण्याचा ठेचा बनवणार आहोत. चवीला सुद्धा अप्रतिम लागेल. आणि श्रावण महिन्यामध्ये भरपूर असे मार्केटला आता मुळे उपलब्ध होत आहेत. तर नक्कीच तुम्ही नवीन प्रकारचा ठेचा बनवू शकता. तर चला सुरुवातही करूयात. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की आपण मुळ्याच्या पानांचा ठेचा कसा बनवलेला आहे. तर इकडे आता आपल्याला इकडे ह्या मुळ्याची पानं काढून घ्यायची आहेत. अगदी हाताने मी तोडून घेतलेली आहेत, हे पाहू शकता. आणि मुळा एकदम टवटवीत सुद्धा आहे आणि पानंसुद्धा अशी टवटवीत आहेत. तर आपल्याला खराब झालेलं पान हे बाजूला काढून घ्यायचं आहे, हे अशा प्रकारे. आणि आता हे शिल्लक राहिलेल्या पानांचा आपल्याला ठेचा बनवायचा आहे. तर इकडे सुद्धा खराब आहे, हे सुद्धा मी काढून घेते. तर चला सुरुवात करूयात. इकडे आपण मुळ्याची पानं काढून घेतलेली आहे. तर ही पानं आपल्याला आता कट करून घ्यायची आहेत. इकडे आपली पानं सुद्धा कट करून झालेली आहेत. इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवलंय. तर पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालायचंय. तर इकडे तेल सुद्धा आपलं घालून झालंय. इकडे आपलं तेल सुद्धा गरम झालंय. तर यामध्ये जाईन आता इकडे ही मुळ्याची पानं. इकडे आपल्याला मुळ्याची पाने थोडेसे भाजून घ्यायचे. त्यानंतर लगेच इकडे आपला लसूण जाईल आणि इकडे हिरवी मिरची, इकडे शेंगदाणे. तर हे सुद्धा मिक्स करा आणि चांगलं भाजून घ्या. इकडे आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे आणि पाहू शकताय. आता आपल्याला याला मिक्सरला घालायचं आहे आणि सगळ्यात सुरुवातीला याला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला मिक्सरला घालून याचा ठेचा बनवायचा आहे. आणि खूप सुरेख असा ठेचा तयार होईल. तर नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता. इकडे आपलं साहित्य थंड झालंय. तर आपण आता हे मिक्सरला घालूयात.
यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतरच चवीनुसार मीठ. आता आपण हे सर्व साहित्य घालून झालं आहे, तर मिक्सरला आता ठेचा अगदी बारीक करून घेऊयात. इकडे आपला ठेचा बारीक करून झाला आहे, तर हे झाकण काढूयात आपण. आणि पाहू शकता अतिशय सुंदर असा आपला ठेचा तयार झालेला आहे. तर आपण आता हा काढून घेऊयात. अगदी जवळून सुद्धा पाहू शकता. अशा प्रकारे आपला ठेचा तयार झालेला आहे.